शहरात एकीकडे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध विकास कामांना वेग देण्यात येत असताना आणि दुसरीकडे पावसाळ्याची सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या नागरी अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या विशेष मान्सून टास्क फोर्सने आजपासून प्रत्यक्ष मैदानात कामकाज सुरू केलंय। प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यात थेट समन्वय निर्माण करत शहरातील विविध भागांमध्ये पावसाळी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने त्या विशेष मोहिमेची आज पहिल्या टप्प्यात अंमलबजावणी करण्यात आली। महापालिकेने पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार आज पंचवटी विभागातील प्रभाग 3, नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक 15, नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक 7, नाशिक रोड विभागातील प्रभाग क्रमांक 17, नवीन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक 24 तसेच सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 8 या 6 प्रभागांमध्ये विशेष पथके उतरून प्रत्यक्ष पाहणी मोहीम राबवली। प्रत्येक भागात स्थानिक परिस्थितीचा आढावा घेत संभाव्य पावसाळी अडचणी ओळखून तातडीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या। विभागनिहाय पाहणी व कामे विभाग प्रभाग क्रमांक पंचवटी विभाग 3, नाशिक पूर्व विभाग 15, नाशिक पश्चिम विभाग 7, नाशिक रोड विभाग 17, नवीन नाशिक विभाग 24, सातपूर विभाग 8 या विशेष पाहणी मोहिमेत आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्रदीप चौधरी, उपायुक्त सुवर्णा दखणे आणि 6 विभागीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विविध भागांमधील कामांचा आढावा घेतला। संबंधित विभागांचे नियुक्त नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, अभियंते तसेच संबंधित प्रभागातील लोकप्रतिनिधी देखील या पाहणी दरम्यान उपस्थित होते। स्थानिक स्तरावर नागरिकांकडून वारंवार समोर येणाऱ्या समस्यांवर चर्चा करत प्राधान्याने कोणती कामे हाती घ्यावीत याबाबत स्थळावरच निर्णय घेण्यात येते। पाहणी दरम्यान नालेसफाई, गटार व्यवस्थेची स्वच्छता, पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक दुरुस्ती, रस्त्यांवरील खड्ड्यांची नोंद व दुरुस्ती, पाणी साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांची तपासणी, पाईपलाईन गळती, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी तसेच पावसाळ्यात तातडीने उद्भवू शकणाऱ्या इतर नागरी समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या। ब्युरो रिपोर्ट नाशिक।